ठरलं तर मग या मालिकेच्या 29 मार्चच्या भागामध्ये फायनली आता इकडे सदा मैना प्रियाच्या विरोधात जात सायली आणि अर्जुन यांची मदत करणार आहेत. हो प्रेक्षकांनो, आता प्रियाच्या विरोधात जात मैना आणि सदा हे कशी मदत करणार, का मदत करणार, अर्जुन आणि सायली यांनी असं काय सिद्ध केलंय, सगळं सगळं या एपिसोडमध्ये पाहूया. इकडे आता डॉक्टर आलेले आहेत आणि त्यांनी सदाला चेक केले. चेक करून त्याला ताबडतोब काही औषधं दिलीत आणि त्यानंतर मग आता मैना रडत आहे. "तुम्ही ठीक आहात ना हो? तुम्ही ठीक आहात ना हो? काही प्रॉब्लेम नाही आहे ना?" यावरती मग आता एक डॉक्टर सांगायला लागतात, "आत्ता जर का मी वेळेत आलो नसतो ना, तर आज यांच्या जीवाचं खरंच काही खरं नव्हतं. म्हणजे खरं सांगायचं तर आता तुम्ही तुम्ही जर का वेळेमध्ये मला इकडे आणलं नसतंत ना, तर यांचा जीवसुद्धा जाऊ शकला असता." म्हणजे खरं सांगायचं तर आता यांना थोडासा श्वसनाचा त्रास होतोय. तुम्ही मुळातच ही पहिली जागा आता बदलायला पाहिजेत. या जागेमध्ये श्वास घ्यायला त्रास होतोय. या जागेमध्ये सूर्यप्रकाश सुद्धा आता येत नाहीये. हे असं असताना तुम्ही कसं काय इकडे राहू शकता? असं म्हणत असत इकडे आता तोपर्यंत ते सांगायला लागतात डॉक्टर, की "मी औषधं लिहून देतोय. पटकन यांना थोडंफार पाणी द्या." असं म्हटल्यावरती मग आता सायली ज्यावेळेला पाणी आणण्यासाठी इकडे ग्लास घेते आणि ग्लास घेऊन ती ज्यावेळेला पाणी आणण्यासाठी जाते आणि त्यावेळेला पाहते तर काय, त्याच वेळेला तो ग्लास घाण आहे. त्या आता पातेल्यामध्ये पाणी आहे मडक्यामध्ये, ते सुद्धा खूप घाण झालेलं आहे. आणि मग ती मैनाला विचारते, "हे काय? म्हणजे हे पाणी कधी बदललेलं होतं?" यावरती मग आता मैना सांगते, "त्याचं काय आहे माहिती आहे का? इथं ना पाणी येत नाही. म्हणजे पाणी येत नसल्या कारणाने इथे आता आधीपासून कधीपासूनच पाणी मी भरून ठेवलेलं आहे आणि तेच पाणी आहे. आणि त्याचमुळे आता इकडे पाण्याची कमतरता असते." यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, "अर्जुन सर, पाण्याची एखादी बॉटल आणा. कारण हे पाणी इथलं खूपच खराब आहे. हे पाणी पिण्याच्या लायक पण नाहीये." त्यावरती डॉक्टर म्हणतात, "मुळातच तुम्ही ही पहिली खोली बदला. कारण काहीही झालं ना, तरी सुद्धा ह्या खोलीचाच खूप मोठा प्रॉब्लेम आहे. इथे हवा येत नाहीये, सूर्यप्रकाश येत नाहीये आणि त्याचमुळे या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे तुम्ही इथे राहणं खूप रिस्की आहे." असं म्हटल्यावरती आता इकडे मैना मात्र हे रूम सोडायला काही तयार होत नाहीये. कारण तिला माहिती आहे, की आपल्याला बबलीने इथे ठेवलंय आणि जर का आपण इथून गेलो तर बबलीला हे पटणार नाहीये. पण डॉक्टरांच्या सल्ल्यापुढे आता मात्र सदा आपल्या जीवाची रिस्क घ्यायला काही तयार नाहीये. मग आता इकडे मैना सांगते, "खरंच तुमचे जितके आभार मानू ना डॉक्टर साहेब, तितके कमी आहेत. आम्ही थोडे-थोडे करून तुमचे पैसे आता देऊन टाकू." यावरती डॉक्टर म्हणतात, "जर का तुम्हाला आभार कुणाचे मानायचे असतीलच ना, तर आभार माना यांचे आणि पैसे द्यायची काहीच गरज नाहीये. यांनी सगळे माझे पैसे पेड करून टाकलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही पैसे देण्याची खरंच काही आता गरज नाहीये." असं म्हटल्यावरती मग आता ती काही बोलत नाहीये आणि तोपर्यंत अर्जुन आता औषधं आणण्यासाठी तिकडून निघून गेलेला आहे. अर्जुन ज्या वेळेला औषधं आणण्यासाठी निघून गेलाय, तोपर्यंत मग आता इकडे तो पाण्याची बॉटल घेऊन आलाय. त्यानंतर मग आता इकडे तोपर्यंत प्रियाची धडपड चालू आहे. प्रिया आता सायली आणि अर्जुन यांच्या रूममध्ये आलेली आहे. सायली अर्जुन यांच्या रूममध्ये येऊन ती इकडे-तिकडे सगळीकडे पाहत आहे आणि ती आता इकडे-तिकडे पाहत विचार करते, "अरे देवा! म्हणजे ह्यांच्या रूममध्ये काही भेटत तर नाहीये आणि हे दोघं जण इतक्या रात्री कुठे गेले असतील? काहीच कळायला मार्ग नाहीये." असा ती विचार करते आहे. म्हणून ती इकडे-तिकडे पाहते आणि काय करू, काय करू? हे आत्ता सदा महिन्याला शोधायला गेले असतील का? नाही. किंवा दुसऱ्या कोणत्या कारणासाठी गेले असतील का? सदा महिन्याला तर आता मी ऑलरेडी लपवून ठेवलंय. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं तर कठीण आहे. आशा तर निघून गेलेली आहे, ती शोभा तर निघून गेलेली आहे. मग हे गेले कुठे असतील? काहीच कळत नाहीये, काहीच कळत नाहीये, असं म्हणत ती आता विचार करते, की मला जर का जाणून घ्यायचं असेल, की हे कुठे गेलेत, तर मला या सगळ्यामध्ये आता प्रताप आणि कल्पना यांना उठवायलाच पाहिजे. तेच फक्त या सगळ्यामध्ये आता माझी मदत करू शकतात. असं म्हणत प्रिया आता ह्या दोघांना उठवायला निघते. तोपर्यंत इकडे आता सदा सांगतोय, "खरंच सायले, खरंच तू आमच्या मदतीला धावून आलीस. तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत." यावरती सायली आता सांगायला लागते, "अर्जुन सर, तुम्ही त्यांना बाटलीनेच पाणी द्या. ग्लाससुद्धा खूप खराब आहे." असं म्हटल्यावरती अर्जुन आणलेलं औषध, पाणी हे लगेचच आता इकडे सदाला देतो. सदाला औषध पाणी दिल्यावरती तो सांगतो, "काळजी घ्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये आता इकडे हलगर्जीपणा करू नका. नाहीतर तुमच्या जीवावरती बेतू शकतं आणि हे घर सोडण्याची तयारी ठेवा. कारण आता हे घरामध्ये तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय. बोलले ना,
डॉक्टर असं म्हटल्यावरती तोपर्यंत मग आता इकडे मैना हळूच आपला मोबाईल घेते आणि मोबाईल घेऊन प्रियाला आता आम्हाला सायली अर्जुन या घरातून शिफ्ट करतायत असा मेसेज टाकण्याचा प्रयत्न करत असताना सायली पटकन तिकडे जाते, तिच्या हातातनं मोबाईल हिसकावून घेते आणि काय करताय? त्या प्रियाला कॉल करताय का? आत्ता तुम्ही मरणाच्या दारामध्ये आहात तरी त्या प्रियाने तुम्हाला कॉल केला का? यावरती सदा म्हणतो बरोबर आहे. जे काही ही सायली बोलते ना ते सगळं सगळं बरोबर आहे. कळतंय का? काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे आपला जीव हिने वाचवलाय. यावरती मग आता इकडे मैना सांगायला लागते, "ही आज आले हो, पण आपल्याला आयुष्यभरासाठी आपली ती बबलीच तर म्हणजे आपलीच तर ही प्रिया पोचते आहे ना." असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, "हे बघा, तुम्ही कितीही करण्याचा प्रयत्न केलात ना, तरी ती तुमची मुलगी आहे ही गोष्ट आम्हाला समजलेली आहे. हेच काय, आम्हाला अजून अनेक गोष्टी समजल्या आहेत." सायली सांगते, "आणि ती तुमची मुलगी असली ना, तरी ती कधीच तुमच्या उपयोगाला येणार नाहीये. कारण ती फक्त फायद्यासाठीच तुमचा वापर करती आहे. काहीही झालं तरी सुद्धा ती फक्त फायद्यासाठीच तुम्हाला वापरणार. कोणत्याही परिस्थितीमध्ये ती तुम्हाला आई-वडील म्हणून हे करणार नाहीये. आणि सगळ्यात जास्त तुम्ही मेलात तर फायदा तिचाच आहे. कारण ती बबली लोखंडे आहे हे सांगणारी एकमेव व्यक्ती तुम्हीच आहात. तुम्ही दोघंच जण हे फक्त सिद्ध करू शकता की ती बबली लोखंडे आहे. आणि तुम्ही जर का गेलात तर तिच्यासाठी ही आनंदाचीच गोष्ट आहे ना." असं म्हणत आता इकडे सदा आणि मैनाला खरा काय प्रियाचा चेहरा आहे हे अर्जुन सायली यांनी समोर आणलेलं असतं. इकडे तोपर्यंत हे दोघं जण म्हणजे आता प्रताप आणि कल्पना यांना आता प्रियाने उठवले. प्रियाने त्यांना उठवले आणि त्यानंतर कल्पना म्हणते, "काय चाललंय तन्वी? तू का बरं आम्हाला उठवलेस?" यावरती प्रिया सांगते, "मला खरं तर खूपच भीती वाटतेय. बघा ना किती रात्र झाले. इतकी रात्र होऊन सुद्धा आता इकडे अर्जुन सायली घरामध्ये नाहीयेत. म्हणजे खरं सांगायचं तर आता या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीने इकडे असायला नको होतं का? काही झालं तरी सुद्धा अर्जुन सायली कुठे गेलेत? मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये." यावरती मग आता प्रताप म्हणतो, "ह्यात तिच्या इतकंच ना? अगं असं काय करतेस? गेले असतील कुठेतरी आईस्क्रीम वगैरे खायला." यावरती ती म्हणते, "तुम्हाला समजत नाहीये. आत्तापर्यंत मी काही बोलत नव्हते, पण आत्ता जे काही खरं आहे ते सगळं सगळं मला तुम्हाला सांगायलाच पाहिजे." "अहो असं काय करताय? तुम्हाला समजत नाहीये का? म्हणजे आता त्यांनी इतक्या मोठ्या लोकांसोबत वैर घेतले, महिपत शिकरे. अहो त्यांनी काही केलं तर? त्यांनी जर का काही कमी जास्त केलं तर काय करायचंय आपण?" असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रताप म्हणतो, "अरे देवा! खरंच गं तन्वी, आमच्या तर हे लक्षात आलंच नाही की आता या सगळ्यामध्ये असं पण काही होऊ शकतं." यावरती ती म्हणते, "अहो तेच सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते. ते काही नाहीये. तुम्ही एक काम करा बरं, फोन लावा त्यांना आणि फोन स्पीकरवरती टाका." प्रियाने बरोबर डाव साधलाय. इकडे आता लगेचच अर्जुन सायली, सदा आणि मैना यांना जिथे आता ठेवलेलं आहे शोभाला तिकडे आणतात आणि ते सांगतात, "ह्यांना तर ओळखत असाल ना?" सायली म्हणते, "यांना तर तुम्ही ओळखत असालच ना?" यावरती आता इकडे मैना काही बोलत नाहीये आणि त्यावरती सायली सांगायला लागते, "खरं तर जिला तुम्ही बबलीला विकलत ना, तीच ही आणि त्यामुळे आजपासून तुम्ही इथेच राहा. इथून कुठेही हलायचं नाहीये." तितक्यात अर्जुन एका माणसाला बोलवतो आणि तो सांगतो, "हे बघ, यांना काय हवं नको, यांना औषधं हवेत, काय खायला-प्यायला हवे, ते सगळं सगळं आता इकडे द्यायचं आणि हे इथून बाहेर पडणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्यायची." यावरती मैना सांगते, "सायले, अगं तो माझा फोन दे." यावरती सायली म्हणते, "अजिबात नाही. तुम्हाला फोन अजिबात मिळणार नाहीये. कारण मुळातच जर का तुम्ही फोन घेतलात तर लगेचच प्रियाला कॉल कराल आणि प्रियाला कॉल करून तुम्ही आता सांगाल की तुम्ही इकडे आहात ते आणि त्यामुळे तुम्हाला फोन काही मिळणार नाहीये." असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते, "हे बघ, तू कितीही नाटकं केलीस ना सायले, तरी सुद्धा आता आमची लेकच आम्हाला मदतीला येणार आहे." यावरती सदा म्हणतो, "अजूनही अजूनही तुला तुझ्या लेकीवरतीच विश्वास आहे की ती तुझ्या मदतीला धावून येईल? अगं विसर, विसर हे सगळं. तुझी लेक तुझ्या मदतीला कधीच आयुष्यात धावून येणार नाहीये. तुझी लेक ज्या पद्धतीने तुझ्याशी वागतेय ना, ते सगळं सगळं आता मला माहितीये." असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते मैना, "ते काही नाही." सायली म्हणते, "ठीक आहे. तुम्हाला अजूनही तिच्यावरती विश्वास आहे ना?" यावरती आता इकडे शोभा सांगायला लागते, "हे बघा, काही झालं तरी सुद्धा तिच्यावरती विश्वास ठेवू नका. तुमची लेक काय लायकीची आहे ते मला विचारा." असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगते, "ठीक आहे. मैना, तुला अजूनही विश्वास वाटतोय ना की तुझी लेक तुला वाचवायला येईल? चल 24 तास, फक्त 24 तासामध्ये तुझ्या लेकीचा खरा चेहरा मी आता तुझ्यासमोर आणला नाही ना, तर नाव नाही सांगणार." असं म्हणत मात्र आता इकडे लगेचच सदा आणि मैना या दोघांना सायलीने चॅलेंज दिलंय. यावरती मैना सांगते, "ठीक आहे.
24 तासात तू सिद्ध करून दाखव की आमच्या बबलीला आमचं काही पडलेलं नाहीये. हां, पण जर का तू सिद्ध करू शकली नाहीस तर? यावरती सायली सांगायला लागते, ठीक आहे. जर का मी सिद्ध करू शकले नाही जर का मी हे सिद्ध करू शकले नाही, सायली सांगते, तर मी तुझा मोबाईल तुला देईन आणि आता तुला इथून जाण्याची परवानगी पण देईन. आणि या सगळ्यामध्ये मग आता मैना सांगते, ठीक आहे, चल 24 तासात तू आता सिद्ध करून दाखव. इकडे आता लगेचच प्रिया फोर्स करत आहे फोन लावायला, फोन स्पीकरवरती टाकायला. प्रताप आता लगेचच मोबाईल काढतो, सायली अर्जुनला फोन लावतो, पण तितक्यात हुशार कल्पना लगेचच सायलीला मेसेज करते आणि ती आता सायलीला सांगून टाकते की खरं सांगायचं तर तन्वीने आम्हाला फोर्स करून तुम्हाला फोन लावायला लावलाय आणि फोन स्पीकरवरती आहे. आणि त्यानंतर मग आता हे दोघं जण बोलत असताना अचानकपणे इकडे फोन आलेला आहे, तो म्हणजे आता अर्जुनला प्रतापचा. प्रताप म्हणतो डॅडचा फोन आहे आणि त्यावरती मग आता प्रताप इकडे आता अर्जुन सांगायला लागतो की डॅडचा फोन आहे, मी पटकन हा फोन पिकअप करतो. त्यानंतर अर्जुन फोन पिकअप करण्यासाठी बाहेर गेलाय, तोपर्यंत सायलीने हा मेसेज वाचलेला आहे. सायलीने मेसेज वाचल्यावरती मग मात्र आता इकडे ती धावत पळत अर्जुनला ते मेसेजचं सांगायला आलेली आहे. तोपर्यंत अर्जुनने फोन स्पीकरवरती टाकलाय आणि फोन स्पीकरवरती टाकून आता अर्जुन बोलतोय, हा हॅलो डॅड, बोल ना. यावरती आता प्रताप सांगतोय, अरे खरंच आम्हाला तुझी खूप काळजी वाटते. म्हणजे तू आहेस कुठे? आणि खरं तर आम्हाला म्हणजे तन्वीला तुझी काळजी वाटत होती. तिनेच तर आम्हाला उठवलेलं आहे आणि तिनेच तर आम्हाला सांगितलंय की तू आता इकडे घरात नाहीयेस म्हणून. यावरती मग आता अर्जुन त्याला पटकन बोलण्याच्या नादामध्ये पटकन बोलून जाणार असतो की खरं सांगायचं तर आता डॅड आम्ही इकडे म्हणजे सदाबाईंकडे आलोय. पण त्याच वेळेला धावत पळत सायली कल्पनाचा मेसेज घेऊन तिकडे येते आणि कल्पनाचा मेसेज आता इकडे लगेचच अर्जुनला दाखवते. अर्जुन फोन आता म्यूटवरती टाकतो, तो मेसेज वाचतो आणि त्यानंतर तो सांगतो, खरं तर आम्हाला आईस्क्रीम खायचं होतं म्हणून आता आम्ही इकडे आलो होतो. आईस्क्रीम खायची सायलीला इच्छा झाली होती ना, म्हणून आलो होतो, बस बाकी काहीच नाहीये. असं म्हटल्यावरती प्रताप म्हणतो, चला बरं ठीक झालं. अरे पण काय सांगू, तन्वीला तुमची काळजी खूपच वाटत होती म्हणून म्हणून फक्त मी कॉल केला, बाकी काहीच नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो अर्जुन की अच्छा मग तन्वीला थँक्यू म्हटलं पाहिजे. प्रताप म्हणतो, बोल ना. अरे फोन तर स्पीकरवरतीच आहे, तू बोलू शकतोस. यावरती अर्जुन सांगतो, थँक्यू तन्वी, म्हणजे तू आमचा इतका विचार करतेस ना, खरंच तुझे. आणि त्यानंतर तो सांगतो, खरंच तन्वी तुझे आभार, तू इतकी आमची काळजी करतेस ना, पण काळजी करू नकोस. पण तुला कसं कळलं आम्ही नाही आहोत ते रूममध्ये? यावरती प्रिया गडबडते आणि प्रिया आता सांगायला लागते, याचं काय झालं माहितीये का, मी तुमच्या रूममध्ये पाणी आहे का हे बघण्यासाठी गेले होते आणि त्याच वेळेला मला आता हे सगळं कळलं. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगतो, ठीक आहे, मग आत्ताच्या आत्ता आमच्या रूममध्ये जाऊन जरा पाणी ठेवूनच ये, कारण कसं आहे आम्ही आल्यावरती आम्हाला पाणी लागेलच ना. प्रिया म्हणते, हो हो. त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतो, खरं सांगू का, तर आता खरं सांगायचं तर म्हणजे सायलीला म्हणतो, मी खरं तर सांगणार होतो डॅडला की आता आपण सदा महिन्याकडे आलोय, पण नशीब तू वेळेत येऊन मला मेसेज दाखवलास. यावरती सायली सांगते, बघितलंत ना, म्हणजे हिचं काय चाललंय ते, म्हणजे मला कळतच नाहीये की ही आपला पाठलाग किती करते. यावरती अर्जुन म्हणतो, ते सगळं जाऊ दे, पण आतमध्ये चॅलेंज घेतलंस त्याचं काय? आतमध्ये चॅलेंज घेऊन तू आता कसं 24 तासात सिद्ध करणार आहेस? त्यावरती लगेचच सायली म्हणते, तुम्हाला विश्वास नाहीये का? पण सायली 2.0 व्हर्जनवरती विश्वास आहे ना, बघा मी आता काय करते. असं म्हणत सायलीने चॅलेंज घेतलंय. इकडे आता गुढीपाडव्याची तयारी चालू असताना सायलीने प्रियाचे जन्मखूण पण पाहिले आणि त्या म्हणजे प्रियाचं भाजण्याची खूण पण पाहिले आणि अर्जुनला सांगितले, बरोबर आहे, हीच बबली आहे. कारण आता बबलीच्या पाठीवरची खूण सेम टू सेम आहे. प्रियाने इकडे एका माणसाला सदा आणि मैना यांच्याकडे पाठवलंय आणि त्यानंतर त्याचा फोन आल्यावरती ती म्हणते, काय रे, मी तुला म्हटलं होतं ना की काम झाल्यावरती कॉल कर. मग काम झाल्यावरती कॉल कर म्हटल्यावरती तू आत्ता का कॉल केलेला आहेस? असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, अहो कामच झालेलं नाहीये म्हणूनच तर कॉल केलेला आहे. म्हणजे आता खरं सांगायचं तर इकडे सदा महिना नाहीयेत, कुठे गेलेत माहीत नाहीयेत. असं म्हटल्यावरती मग आता ती चांगलीच घाबरलेली आहे.